यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्ह्यामधून। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज स्त्री शताब्दी महोत्सव जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चौंडीत येणार। अहिल्यादेवींच्या स्मारकाचं दर्शनही घेणार। दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन। यावेळी सुधीर मुनगंटीवारांसह सर्व पक्ष नेत्यांची उपस्थिती। मात्र स्वपक्षीय नेते विजय वडेट्टीवार जिल्ह्यात असूनही गैरहजर। ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या अमर पाटलांच्या गळ्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या माळ। कार्यकर्त्यांकडून जल्लोष करत अमर पाटलांचा सत्कार करण्यात आला। नाशिकच्या चांदवड बाजार समितीच्या सभापतीपदी नितीन आहेर समर्थकांचा जोरदार जल्लोष। मावळते सभापती संजय जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर नितीन आहेर यांची बिनविरोध निवड। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू। राष्ट्रवादी आणि भाजप जिल्हा बँकेची निवडणूक एकत्र लढवणार असल्याची माहिती। बीडच्या चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला विद्युत पुरवठा न करता वीज बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महावितरणाची कारवाई। मीटरचं रीडिंग घेणाऱ्या एजन्सीवर देखील कारवाई होणार। रविवारी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा आढावा बैठक। या बैठकीला साधू महंत उपस्थित राहणार असल्यानं साधूंच्या सत्कारापासून भोजनापर्यंतची सर्व तयारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आयोजन। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये प्रतिबंधित एचटीबीटी बियाणं जप्त। 16 लाखांच्या बोगस बियाणांवर पोलीस आणि कृषी विभागाची संयुक्त कारवाई। 17 पोतं एचटीबीटी कंपनीचे बोगस कापूस बियाणं जप्त करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमधील नाईकनगर परिसरात मनपाकडून अतिक्रमणाची कारवाई। बौद्ध विहार पाडण्यासाठी पथक पोलीस अधिकारी दाखल। अतिक्रमण करून हा पुतळा बांधत असल्याचं पोलिसांचं म्हणणं। परिसरात तणावाची परिस्थिती। कोरोना बाधित रुग्णाला मारून टाक म्हणणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरचा ऑडिओ क्लिप व्हायरल। डॉक्टर शशिकांत देशपांडेंविरोधात उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आषाढीपूर्वी कोरोना सोलापुरात दाखल। माळशिरस तालुक्यात 2 जणांना कोरोनाची लागण। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। साताऱ्यात कोरोनाचा शिरकाव। 2 जणांना कोरोनाची लागण। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। बारामतीत चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या। आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल। बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथील हृदयद्रावक घटना। वेगवान घडामोडीनंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आतापर्यंत हगवणे कुटुंबियांसह या प्रकरणातल्या अनेक संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पण गेले 10 दिवस